येस. सो केमिकल कायनेटिक्स. आवाज ब्रेक झाला, परत बोला. हॅलो, आवाज येतोय? यस सर. हो सर. ठीक. केमिकल कायनेटिक्स मध्ये कायनेटिक्स एक वर्ड तुम्हाला दिसतोय, केमिकल आपल्याला समजतो. सो कायनेटिक्सला अल्टरनेटिव्ह वर्ड कोणता वापरू शकतो? फॉर एक्झाम्पल स्पीड, किंवा आपण दुसरा एखादा शब्द तिथे यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल स्पीडला अल्टरनेटिव्ह कोणता असतो? रेट. रेट किंवा वेलोसिटी. वेलोसिटी. सो वेलोसिटी इज इक्वल टू काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरं, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात वेलोसिटी म्हणजे आपण काय करतो, एखाद्या गोष्टीला कोणाशी कम्पेअर करतो? टाइम. डिस्टन्स. येस येस. पण केमिस्ट्री मध्ये डिस्टन्स तर नसतं, टाइम असतो पण डिस्टन्स नाहीये. मग केमिस्ट्री मध्ये काय चेंज होतं? येस, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन. ओके. सो कॉन्सन्ट्रेशन जर चेंज झालं विथ रिस्पेक्ट टू टाइम तर त्याला आपण काय म्हणणार? कायनेटिक्स. ठीक आहे. आणि मागं तुम्हाला मी एक सांगितलं होतं की थर्मोडायनेमिक्स आणि कायनेटिक्स मध्ये काय फरक आहे, तुम्हाला सांगितलं होतं ना? थर्मोडायनामिक. हो सर. हा बोला, काय होतं? थर्मोडायनामिक्स मध्ये रिएक्शन, केमिकल रिएक्शन होईल किंवा नाही होणार हे सांगतं, आणि कायनेटिक्स ती कशा प्रकारे होईल हे सांगतं. कशा प्रकारे आणि किती फास्ट आणि किती स्लो होणार ते सांगणार ते. ठीक आहे. सो मग आता तुम्हाला इथे काही क्वेश्चन्स दिले, नीट बघा. पहिलं, व्हॉट इज द इन्फ्लुएन्स ऑफ पार्टिकल साइज ऑफ अ रिएक्शन सॉलिड ऑन अ रेट ऑफ केमिकल रिएक्शन? ठीक आहे. एक साधं सिंपल याला करू आपण. तुमच्याकडे दोन ऑप्शन, एक आहे तुमच्याकडं पिठी साखर आहे आणि दुसरी आहे तुमच्याकडे मोठी ओके खडी साखर आहे. तर पाण्यामध्ये कोणती लवकर मिक्स होती? पिठी साखर. वाय 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 असं का? क्रिस्टलाइन फॉर्म. मग दोन्ही पण शुगर आहे ना. अच्छा, तू म्हणतो प्युअर केले त्याला, असं म्हणतो. अजून सांगा सर. ते दोन्ही शुगर असले पण पिठी साखरेचे जे पार्टिकल आहे ते खूप स्मॉल आहे आणि ते डिझॉल्व लवकर होतात ऍज कम्पेअर टू जी साखर गाळलेली नाही, बारीक नाही केलेली ती. बर. अजून इथं खूप अशी एक कन्सेप्ट आहे वेगळी, ती समजली पाहिजे. आता बघा, हे तुमचे फाईन पार्टिकल्स हे ओके, आणि दुसरे जे आहे ते रफ आहे, मोठे चांगले. मग आता याच्यामध्ये एखादी रिएक्शन होण्यासाठी काय जास्त लागतो? टाइम. स्पीड. काय पाहिजे? सरफेस. सरफेस. सरफेस एरिया जास्त असला पाहिजे. मला सांगा की फॉर एक्झाम्पल हा एक माझ्याकडे शुगरचा पीस आहे आणि मी त्याला स्मॅश केलं आणि त्याची पावडर बनवली, तर या मोठ्या पार्टिकलचा एरिया जास्त, सरफेस एरिया जास्त का फाईन पार्टिकलचा जास्त? मोठ्या पार्टिकलचा. तेच विचारतो, नीट विचार करा. ही जी शुगर आहे ना, समजा इकडे ड्रॉ केली मी, समजा आपण एखादा शुगरचा पार्टिकल घेतला लाईक दिस, आणि समजा तो चुकून आपल्याकडे परफेक्ट सर्कल आहे असं. ठीक आहे. मग आता याचा जो काही सरफेस एरिया असेल तो जास्त का? याला मी बारीक 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 पीस मध्ये डिवाइड केलं आणि त्याची एक पावडर बनवली आणि या डिश मध्ये ठेवली अशी. मग त्या इंडिव्हिज्युअल एक पार्टिकल त्याचा एरिया, असे मे बी 100 पार्टिकल त्यांचा एरिया, तो जास्त का हा इकडचा पूर्ण जो दिसतोय त्याचा जास्त? कोणाचा? स्मॉल पार्टिकल. छोटे छोटे पार्टिकल्स. पार्टिकलचा एरिया जास्त. कारण जे बाकीचे उरले ते मध्ये जातात ना सेंटरला, त्याचा सरफेस एरिया भेटत नाही आपल्याला या मोठ्या स्ट्रक्चर मध्ये. सो जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढे रिएक्शनचा काय जास्त? रेट जास्त. स्पीड. त्यामुळं एखादा कंपाऊंड फाईन असला की रिएक्शन कशी होती? फास्ट ऍज कम्पेअर टू लार्ज. कळलं एवढं? हो सर. हो सर.
सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलाय, वाय इज द फाइनली डिवायडेड निकेल यूज इन हायड्रोजनेशन ऑफ ऑइल. ओके, आता हे काय तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये रॅनी निकेल कॅटलिस्ट केलेला असेल. हो सर. हो सर. समजा मी हा एक सबस्ट्रेट घेतला, याच्यावर ऍडिशन केली H2 ची इन द प्रेझेन्स ऑफ निकेल, प्रॉडक्ट काय भेटेल? येस, डबल बिकम्स सिंगल. सिंगल. ठीक आहे, ते आपल्याला सध्या महत्वाचं नाहीये. आपण काय बघणार आता की H2 ची ऍडिशन तर तशी पण झाली पाहिजे होती, पण कोणाची हेल्प घेतली? निकेल. निकेलची. हा, मग निकेलचं काम काय असं? कॅटलाइस्ट. ओके, सो त्यांनी वाय विचारलं होतं, वाय फायनली डिवायडेड निकेल इज यूज. सो नीट बघा, निकेल का वापरतात ते आपल्याला कळलं, तो कॅटलिस्ट आहे. पण तो डिवाइड म्हणजे फाईन करून का वापरायचा? कारण जेवढा पार्टिकल साईज कमी तेवढा सरफेस एरिया जास्त, आणि तेवढी रेट ऑफ रिॲक्शन पण काय जास्त. ओके, सेकंड पॉइंट समजला? हो सर. हो सर. ठीक आहे. व्हॉट इज इफेक्ट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर ऑन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन? कोणतं पण साधं सिंपल एक्झाम्पल घ्या. एक वॉटर घ्या, वॉटर मध्ये 1 चमचा साखर टाका, आणि दुसरं गरम पाणी घ्या, त्याच्यात 1 चमचा टाका. कोणती रिॲक्शन फास्ट? गरम पाण्यातली सर. म्हणजे टेम्परेचर आणि रेट ऑफ रिॲक्शन डायरेक्ट आहे का इनव्हर्स आहे? डायरेक्ट. ठीक आहे. आता इथं तुम्हाला जे काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण ऑलरेडी इथं डिस्कस केलेल्या आहे. सो मला एक फक्त सांगा, केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज मध्ये काय फरक आहे? येस, आवाज येतोय ना? एखादी वस्तू केमिकली जर चेंज झाली तर ती स्टेट आपण तिची अगोदरची स्टेट ही परत घेऊ शकतो, पण फिजिकली चेंज झाल्यावर तिची. बरोबर आहे का अपोजिट सांगितलं तू? अपोजिट सांगितलं सर. आईस टू वॉटर रिव्हर्स होतं ना? हो सर. So हा काय झाला? फिजिकल चेंज. बट नेहमी जे देतात एक्झाम्पल, मिल्कचं काय होतं? क्रीम. क्रीमचं फायनली कर्ड. हे रिव्हर्स जातं का? नाही. कारण तो कंपाऊंडच चेंज झालेला आहे. इथं कंपाऊंड चेंज नाही झाला, कारण आईसचा फॉर्म्युला पण H2, वॉटरचा पण H2. ओके, मग आता जो केमिकल चेंज आहे त्याच्यामध्ये बॉन्ड काय होतात? ब्रेक. आणि नवीन काय होतात? मेक. सो मेकिंग अँड ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ बॉन्ड इज कॉल्ड एज अ केमिकल रिॲक्शन. आणि त्या रिॲक्शन मध्ये आता आपल्याला त्याचा बघायचा स्पीड. ठीक आहे, पुढे आता बघू रेट ऑफ रिॲक्शन. मेन पॉइंट सुरू झालेले. रेट तुम्हाला आताच मी सांगितलं, रेट म्हणजे थोडक्यात साध्या सिंपल भाषेमध्ये काय? स्पीड. ओके, सो आता रेट ऑफ केमिकल रिॲक्शन आणि तो कशावर डिपेंड आहे ते बघा. आता वर्डिंग बघा. द रेट ऑफ रिॲक्शन डिस्क्राइब्स हाऊ रॅपिडली द रिॲक्टंट्स. चला इथं लिहू आपण. ए गिव्स पी, तसं नको, चला सिंपल अजून करू. आर गिव्स पी म्हणजे काय? रिॲक्टंट गिव्स product. So the rate of reaction describe how rapidly the reactants are consumed. Consume म्हणजे काय? कमी झाले. And product are formed. Product form झाला, एखादी गोष्ट तयार होती म्हणजे त्याची क्वांटिटी काय होती? वाढती. बरं, अजून एक फिजिक्स मधला तुम्ही लॉ बघितला असेल की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. आणि सेम असं पण म्हणतात की मॅटर पण बनवता नाही येत, मॅटरला पण डिस्ट्रॉय नाही करता येत, कारण मॅटर इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ एनर्जी. ओके, मग हे कोणी सांगितलं होतं? एक मिनिट. हा, येस, कोणी सांगितलं होतं की E इज इक्वल टू MC²? अल्बर्ट आइन्स्टाईन. ठीक आहे, त्यांनी सांगितलं होतं. आता हे काय झालं बघा, मग जर एखादी एनर्जी बनवता येत नाही किंवा डिस्ट्रॉय करता येत नाही, तर जेवढा रिॲक्टंट कमी होत जातो तेवढाच बरोबर काय वाढणार आहे?
प्रोडक्ट. Product. ओके. सो तुम्ही इथं काय करताय की तुम्ही रिॲक्शनला सुरू केलं म्हणजे काय केलं तुम्ही की शुगर आणि वॉटर घेतलं आणि त्याला हीट करताय. म्हणजे तुम्ही प्रोव्हाइड काय केली एनर्जी. म्हणजे तुम्ही सुरुवातीला काय केली ऍक्शन आणि त्याचा प्रॉडक्ट तयार झाला. सो इट इज अ Reaction. रिॲक्शन. ओके. पण याच्यामध्ये तुम्ही नवीन काय बनवू शकत नाही. त्यामुळे जेवढा रिॲक्टंट कमी होतो तेवढाच जास्त तयार होतो प्रॉडक्ट. सो थोडक्यात काय नीट बघा आता. द decrease in the amount of reactant and at the same time increase in the amount of product with as compared to time. म्हणजे तुम्ही रिॲक्टंटला कमी होताना बघताय त्याच वेळेस प्रॉडक्ट पण वाढतोय आणि ही जी प्रोसेस आहे ही कोणाशी कम्पेअर केली विथ टाइम. तर त्या पूर्ण याला थोड्या काय म्हणतात स्मॉल वर्ड्स मध्ये काय म्हणणार रेट ऑफ रिॲक्शन. तर एखादी रिॲक्शन व्हायचं रेट म्हणजे काय रिॲक्टंट कमी कमी होतात प्रॉडक्ट वाढत जातात आणि ते किती वेळात होतात याला एका शब्दात काय म्हणायचं रेट ऑफ रिॲक्शन. कळलं आता बाकी हो. समजलं का? ओके. ऍव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आता बघा ही कन्सेप्ट इथं काहीतरी लिहिली असेल आपण ते वाचायची नाही आपण डिस्कस करून बघू. ऍव्हरेज म्हणजे काय बोला. आता इथलंच नाही सांगायचं ऍव्हरेज म्हणजे काय ते सांगा नीट. ऍव्हरेज म्हणजे काय एखाद्या गोष्टीचं Sum of element upon total number of element. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय करता थोडक्यात मीन काढताय बरोबर ना. हो सर. मग आता तुम्ही ऍव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन असं हेडिंग वाचता मग त्यावेळेस एकच रिॲक्शन असेल का एकापेक्षा जास्त असतील. एकापेक्षा जास्त. एकापेक्षा जास्त. एकापेक्षा जास्त कस काय केल्या कारण तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये ते करतात. तुम्हाला टोटल 1 2 3 4 5 रीडिंग केला होतात. मग तो रीडिंग घेतल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला लावतात. सो साधारण तुमचा आन्सर येतं 3.1 × 10⁻³ समजा असं आलेलं आहे. तर बाकीच्यांचं पण सगळ्यांची 10 ची पॉवर किती येणार 10⁻³ ओके. आणि ही आली 3.2 समजा ही 3.0 आली अगेन ही 3.3 आली समजा ही आली 2.9 आली. तर हे काय होतं की आपल्याला एक फिगर भेटली जी थोडी मागं पुढे झालेली. मग याच्यामध्ये एरर कमी करायचा असेल कारण प्रॅक्टिकल आपण करतो ह्युमन एरर येतो त्यामुळं तो कमी करण्यासाठी काय काढतात ऍव्हरेज. ओके. सो याला म्हणायचं ऍव्हरेज. साधारण एवढं येतं ते लक्षात ठेवा. 12वीला प्रॅक्टिकल आहे 10⁻³ आला पाहिजे ज्यांना कोणाला प्रॅक्टिकल येईल त्यांना. ठीक आहे. हा ज्यांनी तुम्ही प्रॅक्टिकल केलं असेल काही जण प्रॅक्टिकल करतात हिवाळ्यामध्ये एक्झाम उन्हाळ्यात असती रीडिंग चेंज होतात त्यामुळे जास्त टेन्शन नाही घ्यायचं की ते मागचे आले तसेच आमचे आले पाहिजे असं होत नाही ते. ठीक आहे. सो बघा द ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन कॅन बी डिस्क्राईब बाय नोईंग चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन. आताच मी म्हटलं की आपण ऍव्हरेज रेट काढतोय म्हणजे आपल्याला पहिली गोष्ट काय माहित पाहिजे कॉन्सन्ट्रेशन कोणाचं रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट. आणि एखादी गोष्टीला आपण डिवाइड करतो म्हणजेच कम्पेअर करतो मग डिवायडेड बाय काय टाइम. मग आता टाइम इंटरवल का म्हणताय कारण पहिलं रिडिंग घेतलं 0ला दुसरं 5 मिनिटाला देन 10 मिनिटाला देन 15 देन 20 याच्या मधला जो गॅप आहे त्यालाच काय म्हटलंय त्यांनी टाइम इंटरवल. मग तुम्ही 5 रिडिंग घेतले 5 रिडिंगचं तुम्ही ऍव्हरेज काढलं त्यालाच म्हणायचं ऍव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. समजलं. ओके. पुढे जाऊ आता. बघा आता त्याचा फॉर्म्युला दिल्यावरती ऍव्हरेज रेट इज इक्वल टू चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ स्पेसिस. स्पेसिस मध्ये दोन गोष्टी रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो तिथं डेल्टा सी व्हॉट इज डेल्टा तुम्ही सांगितलं होतं. डेल्टा म्हणजे काय चेंज किंवा डिफरन्स. कॉन्सन्ट्रेशन. चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय चेंज इन द टाइम त्यालाच काय म्हणायचं ऍव्हरेज. ठीक आहे. आता इथं त्यांनी दिलंय का ते लिहायचं कसं ते नीट समजून घ्या. आता इथून थोडं आपण डेरिव्हेशनच्या फेज मध्ये चाललोय तिथं बघा. कन्सिडर द रिॲक्शन
A gives B in which A is a consumed. Consume म्हणजे काय, रिएक्टंट का प्रोडक्ट? प्रोडक्ट रिएक्टंट रिएक्टर आणि B इज अ प्रोडक्ट. याच्यामध्ये पण Product. तुम्ही दिलेला आन्सर चुकीचं होऊ शकतं. कसं? समजा तुमची रिएक्शन A कडून B कडे चाललेली आहे, पण जर रिएक्शन रिव्हर्सिबल असेल तर मी असं म्हणू शकतो की A काय झाला, वाढला, प्रोडक्ट B काय झाला, कमी झाला. तुम्ही याच्या उलट पण बोलू शकतो, कारण रिएक्शन कशी तुमची रिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल. पण इथं तसं दिलेलं नाही, त्यामुळं A कन्झ्युम आणि B काय, प्रोडक्ट असणार. ओके. एखादी गोष्ट कन्झ्युम होती, वापरली जाती म्हणजे कमी होती. कमीला साईन काय, मायनस का प्लस? मायनस. म्हणून बघा इथं काय लिहिलं, आता नीट बघा. ऍव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. आपण इथं ऍव्हरेज रेट बद्दल बोलतोय, पण डिफाईन केले फक्त कोणाचा, ए चा. ओके. आणि कन्झम्पशन म्हणजे कमी, कमी होणं म्हणजेच काय, साईन कोणतं, मायनस. मग कसं लिहिलं बघा, याला म्हणतात डेल्टा. डेल्टा म्हणजे काय, डिफरन्स. चेंज. इथं राईट, चेंज. डेल्टा इज अ चेंज. आता हे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ए ला लिहिलं, याला वाचताना कसं वाचायचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. ओके. आता खाली काय, डेल्टा म्हणजे डिफरन्स. कशामधला डिफरन्स, टाइम मधला. ओके. आता नीट बघा, डेल्टा चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ऍज कम्पेअर्ड टू चेंज इन द टायमिंग. सो हा जो फॅक्टर आहे यालाच काय म्हणायचं, ऍव्हरेज रेट. पण आपल्याला एक माहिती आहे की डेल्टा ए म्हणजे ए चा जो चेंज आहे तो कमी कमी होणार आहे, म्हणून साईन काय द्यायचं, मायनस. एवढं क्लिअर आहे? हो सर. हो सर. मग आता बी च तुम्ही सांगा, इथं प्लस का आला, हे काय लिहिले आणि खाली काय लिहिले, बोला. वाढत चाललंय म्हणून प्लस, आणि चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन टाइम इंटरवल. टाइम इंटरवल. ओके. सो देअरफॉर ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू. आता हे नीट समजून घ्या, तुम्हाला ती सवय असते ना की एखादी गोष्ट दोन लिहायच्या म्हणजे इथं प्लसच करून पुढे लिहिली पाहिजे, तसं नाहीये. द ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन मध्ये तुम्ही हे पण काउंट करणार आणि हे पण काउंट करणार. सो दोन्ही पण सेम येणार. ठीक आहे. सो जर कोणी विचारलं ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन सांगा, सो रिएक्टंट पण आला पाहिजे आणि प्रोडक्ट पण आला पाहिजे. समजलं एवढं? हो सर. बरं, मग आता मी जे सांगितलं ते इथं लिहिलेलं बरोबर आहे का, चेक करा. रेट ऑफ रिएक्शन रिप्रेझेंट अ डिक्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट per unit time or increase in the concentration of product again per unit time. And the dimensions of the rate are concentration divided by time, that is a mole dm. म्हणजे dm म्हणजे काय, डेसिमीटर क्यूब. क्यूब, त्याचा इनवर्स, आणि सेकंडचा इनवर्स. ओके. हे त्याचे काय झाले, डायमेन्शन्स. डायमेन्शन युनिट्स. बर, ठीक आहे. आता ते मी सांगितलं असतं पुढचं, पण नको, तुमचं बोर्डच्या एक्झाम क्लोज आहे ना. एवढं कळलं? हो सर. हो सर. बरं, काय काय बघितलं, रेट ऑफ रिएक्शन म्हणजे काय, आणि त्याचं काय बघितलं आपण, ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. आता पुढे कोणता बघायचा, इन्स्टॅनियस. ओके. इन्स्टॅनियस म्हणजे काय, एका पर्टिक्युलर टाइमला ती रिएक्शन काय रिप्रेझेंट करते, म्हणजेच इन्स्टंटेनियस. हा, म्हणजे आपण जो एक ड्युरेशन आहे, एक मोठं ड्युरेशन आहे, आणि त्याच्यामधला ठरलेला एक वेळ घेतो आणि त्याच्यातला चेंज बघतो. ओके. सो इन्स्टॅनियस इज फॉर पर्टिक्युलर टाइम. So to determine the instantaneous rate of reaction, the progress of reaction is followed by measuring the concentration of. आता बघा इथं महत्वाचे शब्द काय, आपण काय बघतो रिएक्शनचा, प्रोग्रेस. प्रोग्रेस. हा, आणि तो प्रोग्रेस कसा बघणार, काय मेजर करणार आहे, कॉन्सन्ट्रेशन कोणाचं, रिएक्टंटचं. किंवा आता इथं असं नाही की डिवाइड केलंय, एक तर तुम्ही रिएक्टंटचं काढा किंवा कोणाचं चालेल, प्रोडक्टचं पण चालेल, ऍट डिफरंट टाइम इंटरवल. जसं मगाशी सांगितलं, 0, 5 मिनिटाचं, 10 मिनिटाचं, 15 मिनिटाचं, असे वेगवेगळे रिडिंग घ्यायचे. ओके. अँड द चेंजेस इन कॉन्सन्ट्रेशन आर रिलेटिव्हली फास्ट.
जर असं झालंय की 5 मिनिटाला तुम्हाला रेट भेटला होता समजा 10 आणि 10 मिनिटाला डायरेक्ट 100 झाला, म्हणजे तुमच्या रिॲक्शन मध्ये खूप चेंज येतो आणि अचानक झालेला चेंज त्यालाच काय म्हणतात? Instantaneous. ओके, येस. सो आता ग्राफ बघा त्याचा. चला, एक्स ऍक्सिस ला काय दिसतंय? टाइम. रिएक्शन कॉन्सन्ट्रेशन मी एक्स टाइम टाइम आणि वाय ला काय? प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आणि रिएक्टंटचं रिएक्शन कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. आता इथं त्यांनी नीट दिलं नाहीये. समजा हा पहिला, इथं मी लिहिला, हा सुरुवातीचा काय असणार आहे? 2 मिनिटं, तुम्हाला दिसेल का छोटं लिहिलं तर? हा 0, इथं काय 1, सॉरी इथं 5, 10, 15, 20, 25 असं आपण करत गेलो. ओके, आता नीट बघा, 0 ला मी इथं होतो, इथं. सो एवढा माझा काय होता? रेट ऑफ रिएक्शन. 5 मिनिटांनी मी डायरेक्ट इथं आलो, म्हणजे माझा रेट ऑफ रिएक्शन समजा इकडचं आपण लिहिलं, इथं 0 आहे, इथं 10 आहे, इथं 15 आहे, इथं 20 आणि इथं 25 आहे. आधी मी 25 ला होतो आणि मी नुसतं 5 ने पुढे गेलो तर डायरेक्ट कितीला आलो? 15 ला. मग परत खाली आलो, मग परत खाली आलो, मग डायरेक्ट इथं आलो. म्हणजे माझा रेट स्लो नाही चेंज झाला, अचानक चेंज झालेला आहे, म्हणून त्याला काय म्हटले? इन्स्टॅन्टिनियस. ओके, मग आता हे कॉन्सन्ट्रेशन कोणाचं होतं? रिएक्टंट. रिएक्टंट कमी होतं म्हणून ग्राफ खाली चाललेला आहे. प्रॉडक्टचं वाढतं म्हणून प्रॉडक्टचा ग्राफ वरती गेलेला आहे. समजलं? हो सर. ओके, चला पुढे जाऊ. ग्राफ कळाले? हो सर. हे ग्राफ जर आले ना पेपरला 12वीच्या प्रॅक्टिकलला, तर ग्राफ आडवा काढायचा, उभा नका काढू. आडवा कळतो ना? तुमची लॅपटॉपची स्क्रीन कशी, मोबाईलची तशी, त्याचा फरक पडतो, तुम्हाला जास्त मार्क भेटतील. ठीक आहे, पुढे बघा. आता हे जे काय इथं डेरिव्हेशन वगैरे दिले ते डायरेक्ट बघू. चला, टॅन्जंट कळतील तुम्हाला? हो सर. बघा, आता एक रिएक्शन घेतली. फॉर अ रिएक्शन A gives B, rate of consumption of A at any time t is equal to this. D हे कसं वाचणार? D पुढं स्क्वेअर मध्ये A म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ A with respect to dt. Then rate of formation of B, आता फॉर्म म्हणजे तो प्रॉडक्ट आहे, at any time म्हणजे काय? dB अपॉन काय आलं? डेल्टा टी. मग रेट ऑफ रिएक्शन ऍट टाइम टी. हा, आता इथं तुम्ही काय केलं? कन्झ्युम, हा रिएक्टंट आहे, हा प्रॉडक्ट आहे. मग आपल्याला अख्ख्या रिएक्शनचं लिहायचं असेल तर काय लिहिणार? रेट ऑफ रिएक्शन ऍट एनी टाइम इज इक्वल टू, ही वरची टर्म आणि खालची टर्म दोन्ही इक्वेट करायच्या. मी परत सांगतोय, बरेच जण चुकून इथं प्लस करतात. प्लस करायचं नाही. मला सांगा, असं कधी होईल का की रिएक्टंट पण वाढलं आणि प्रॉडक्ट पण वाढलं? नाही होणार. नाही सर. त्यामुळे इथं साइन प्लस नाही लिहायचं, काय लिहायचं? इक्वल. ओके, सो हा एक फॅक्टर झाला. एखादी रिएक्शन अशी तुम्हाला लिहिता येईल. तुम्हाला ज्यावेळेस पेपरला देतील त्यावेळेस समजेल, ते सॉल्विंग मध्ये शेजारी दिसतंय त्यावेळेस कळल तुम्हाला. पुढे आता हे कळलं का? हो सर. बरं. For the reaction involving 1 mole of A and B each, the rate of consumption of A equals to the rate of formation of B, and this is not true for the reaction involving different stoichiometries. Consider the following example. आता हे काय म्हणतात ते बघा. वरती कसं होतं? रिएक्टंट पण एकच होता आणि प्रॉडक्ट पण एकच होता. या रिएक्शन मध्ये प्रॉडक्ट 2 टाइम्स आहे, पण रिएक्टंट मधला एक 3 आणि एक 1 आहे, म्हणजे दोन्ही बॅलन्स होत आहे का? नाही होते. म्हणून म्हटलंय अशा रिएक्शन ज्यांच्यामध्ये काय नाहीये? स्टॅच्योमेट्री. स्टॅच्योमेट्री म्हणजे LHS इज नॉट इक्वल टू RHS. मग काय होतं बघा आता अशा रिएक्शन मध्ये?
सो वेन 1 मोल ऑफ ए इज कन्झ्युम 3 मोल्स ऑफ बी इज फॉर्म. आता हे असं दिसलं नाही पाहिजे ना. 1 मिनिट. सर आमच्याजवळ बुक आहे. ठीक आहे, पण माझ्याकडे नाही ना, म्हणजे मला एकच दिसलं पाहिजे. बरं बघा आता, ही रिॲक्शन आहे, त्याला आपण या फॉर्म मध्ये खाली लिहितो. कसं लिहिलं असेल थोडा विचार करू. चला, मायनस साइन डीबी अपॉन डीटी. आता मायनस साइन म्हणजे तो काय झाला, रिॲक्टंट, रिएक्टंट इज इक्वल टू -3 डी अपॉन डीटी. ओके, सो हा मायनस आहे म्हणजे हा पण काय झाला, रिॲक्टंट. आता 3 का घेतला, येस, बी चा कोएफिशियंट. बरं. आणि पुढे डीसी अपॉन डीटी जो लिहिला तिथं -2 इज इक्वल टू डी अपॉन डीटी. मग आता हे असं का लिहिलं, थोडा नीट विचार करा बरं. हे तिथं वरती लिहिलं पण आहे, ते पण वाचू शकतात. वेन 1 मोल ऑफ ए इज कन्झ्युम्ड 3 मोल्स ऑफ बी आर कन्झ्युम्ड अँड 2 मोल्स ऑफ सी आर फॉर्म. म्हणजे हा 1 कमी झाला, हा 3 कमी झाला की 2 इकडे तयार होतात, सी. ठीक आहे. and the stoichiometric coefficient of 3 species are different, 1, 3, 2, तिघांचे वेगळे, and thus the rate of consumption of B, आता B ची गोष्ट चालली आहे, तो किती कमी होतो, is 3 times the rate of consumption of A. हे स्टेटमेंट बरोबर आहे का सांगा. हो सर. and likewise the rate of consumption of C is twice the rate of consumption of A. त्यामुळे त्यांनी हे दोन इक्वेशन असे रिप्रेझेंट केलेले आहेत. आता सांगा, हे बरोबर आहे का मग. हो सर. बी च्या 3 टाइम्स काय, ए, ए आणि सी च्या, सॉरी, ए आणि सी याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 2 टाइम्स. 2 टाइम्स. ठीक आहे, पुढे आता. सो विथ दिस, वरच्या जे काय आपण लिहिलं त्यानुसार आता पुढे काय लिहिलं बघा, डी अपॉन डी टी -1/3. आता याच्यामध्ये हे कसं लिहिलं सांगता येईल. ते 1/3 अरेंज केलं, -3 इकडे आणले म्हणून. हा इकडे आणले. ठीक आहे, त्याच्यानंतरून पुढं हे कसं काय लिहिलं, इथं त्यांनी एच आणि बी चं रिलेशन वापरलं, आणि मग बी चं कोणाचं वापरलं, सी चं. त्यांनी ते लिहून घेतलं टोटल. और द रेट ऑफ रिएक्शन तुम्ही असं पण लिहू शकता, कारण ए आणि बी चं पण रिलेशन डायरेक्ट आहे, आणि त्याची तुम्ही ऍडिशन केली का 1/2 येणार. ओके, सो या टाइप मध्ये तुम्हाला रेट ऑफ रिएक्शन लिहिता येते. मग पेपर मध्ये काय देतील तुम्हाला, या ठिकाणी एखादं एक्झाम्पल असेल, तुम्हाला फक्त ते फाइंड आउट करायचं. जे काय दिलं असेल ते काय देतील, समजा dt ची व्हॅल्यू माहित असेल, सी ची माहिती असेल, 1 आपण मल्टिप्लाय करा, आन्सर येऊन जाईल. हे कळलं एवढं. हो सर. येस. आता हे खाली गेल्यावर कळलं तुम्हाला हे वापरायचं कसं एक्झॅक्ट. कोणाचं माईक चालू आहे, शिवाजी, सॉरी नाही. राईट द एक्सप्रेशन फॉर मस्के ठीक आहे, आपण बघू आता. हे प्रॉब्लेम असा आहे का ठिकाणी. अच्छा, तुमच्याकडे बुक आहे, एकदा इक्वेशन बघून घ्या. राईट द एक्सप्रेशन फॉर 2 टाइम्स NO2 4 टाइम्स NO2 आणि 1 O2 गॅस भेटतोय. म्हणजे रिएक्टंट 2 टाइम्स आहे, प्रोडक्ट 2 आहे, त्याच्यातला 1 4 आणि 1 काय 1 टाइम. सर येस, पुन्हा सांगा एकदम मागचा पॉइंट. हा कोणता म्हणतो तू, इथला. हो सर. हा, इथं बघ, हा पॉइंट ना. रिएक्शन कुठे गेली, रिएक्शन सांगा रे काय होती, पुस्तक आहे ना. A+3B हा ठीक आहे gives rise to दिसली. हा, इथं असं आहे की ही तुम्हाला रिएक्शन दिलेली आहे, या रिएक्शन पासून आपल्याला हे इक्वेशन लिहायचंय. ठीक आहे, आता इथं आपल्याला दिसतंय की हे 2 ए आणि बी रिएक्टंट आहे आणि सी काय प्रोडक्ट आहे. ए हा 1 आहे, बी 3 आहे. हे थोडक्यात काय की एक जर ए हा 1 नी कमी झाला
तर दोन सी तयार होतात, म्हणजे दोन प्रोडक्ट तयार होतात. तुम्ही तुमच्या हिशोबाने रिलेशन लावू शकता. जर बी हा 3 असेल तर 3B कमी झाले, कमी कारण ते रिएक्टंट आहे, तर दोन काय फॉर्म होतात ते सी. तर त्यांनी हे रिलेशन इथं वापरलंय. फॉर एक्झाम्पल डीबी अपॉन डी टी, म्हणजे बी घेतला, ओके, आणि त्याला मायनस साईन दिलं. मायनस साईन का दिलं? कारण तो कमी होतोय. आणि ए काय लिहिलाय? डी अपॉन डी टी. सो 3 कुठून आले? आता कोणाचं रिलेशन लावलं? ए आणि बी च. इन द सेम वे सी आणि ए मध्ये बघा तुम्ही. चला बाकीचे बोला. इथं सी आहे आणि इथं बी आहे, सॉरी ए. मग या दोघांमध्ये काय रिलेशन आहे? DA ए. minus DA upon DT is equal to हा हा 2 times. मग काय झालं की ए हा 1 एवढा कमी झाला तर दोन काय तयार होतात? सी. मग त्यामुळे त्यांनी असं लिहिलेलं आहे. कमी कोण होतं? ए, म्हणून साइन काय आलं? मायनस. Minus. मग ह्या दोन गोष्टी एकत्र केल्या, वरच्या खाली लिहिल्या परत एकदा, आणि त्यांनी काय केलं की व्हॅल्यूज इक्वेट केल्या. फायनली आन्सर एवढा आला. रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू 1 ऑफ डीसी अपॉन डीटी. ठीक आहे. आता पेपरला असं पण देतील बरं का कधी कधी, की डायरेक्ट हे देतील, इथून डायरेक्टली हे देतील आणि मग विचारतील कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. मग सी ची जागा बी, ए वगैरे घेणार, प्लस मायनस वगैरे करतील या टाइप मध्ये. तुम्ही एक लक्षात ठेवायचं, रिएक्टंट कमी होतो म्हणून साइन मायनस, प्रोडक्टचं साइन नेहमी काय असणार आहे? प्लस. आणि प्रत्येकाला कोणाशी कम्पेअर करायचं? डीटी. DT सोबत. डीटी म्हणजेच कोणाबरोबर? विथ टाइम. Time. हे समजलं ना आत्ताच? हो सर. हो राईट सर. द एक्सप्रेशन फॉर. आता तुम्हाला इथं दिसलंय NO2 2 टाइम्स घेतलाय, 4 टाइम्स NO2 तयार झाला आणि एक इथं O2 तयार झालेला आहे. सो आपण याला इकडं अरेंज करून बघू. इन जनरल आता हे थोडी वेगळी रिएक्शन आली, नीट बघा. AA प्लस BB गिव्स CC प्लस DD. याच्यामध्ये आता रेट लिहायचा आपल्याला या रिएक्शनचा. मग सुरुवात कुठून करणार? रिएक्टंट. रिएक्टंट कोणता? ए आणि काय दिलंय? बी. सो इथं लिहिलं बघा, डी आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय dt. आता ए काय याचा? Stoichiometric coefficient. कोएफिशियंट आहे, इज इक्वल टू, इकडं बी लिहिला आणि त्याच्या पुढे पण साइन काय लिहिलं? मायनस लिहिलं. हे झालं आपलं कोणाचं? फॉर ओनली रिएक्टंट. Reactant. आता फॉर प्रॉडक्ट. प्रॉडक्ट मध्ये 1 अपॉन सी लिहिला, डीसी अपॉन dt इज इक्वल टू 1 अपॉन डी, डी अपॉन dt. आता हे सगळे प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट असल्यामुळे सगळ्यांचं साइन काय येणार? प्लस. यांचं काय येणार? मायनस. मायनस. ओके. तुम्हाला कोणती पण रिएक्शन दिली तर असं लिहिता येईल, जास्त काही नाही. जो काही कोएफिशियंट असेल त्याला लिहून घ्या आधी. जसं इथं ए लिहिला, इथं बी लिहिला, तो 1 अपॉन येणार. ठीक आहे. आणि नंतरून 1 अपॉन का? कारण आपण इथं काय करतोय? कम्पेअर. कम्पेअर म्हणजे काय होतं? डिव्हिजन. Division. बर, हे समजलं का? हो सर. आता आपण ते ऍक्च्युली अप्लाय करून बघू. खाली एक प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला त्याच्यामध्ये. एवढं स्पीड चालेल ना? का स्लो करायचंय? चालेल सर. चालेल सर. नसेल समजत तर सांगा लगेच. बर, आता तुमच्या समोर आहे प्रॉब्लेम. प्रॉब्लेम मध्ये फॉर अ रिएक्शन, समोर रिएक्शन दिली आहे आणि त्याच्या पुढं इन अ लिक्विड ब्रोमीन N2O5 disappears at a rate of 0.02. आपण फक्त फिगर्स कडे लक्ष द्यायचं. या पूर्ण प्रॉब्लेम मध्ये सुरुवातीला काय दिलाय? रेट 0.02. Then at what rate NO2 and O2 are formed and what would be the rate of reaction? मग आता इथं NO2 फॉर्म म्हणजे दोन्ही प्रोडक्ट फॉर्म झाले, त्यांनी त्याचा काय विचारलं आपल्याला? रेट. आता ज्यांनी हा चॅप्टर स्टडी केलेला नाहीये त्यांना काहीच नाही कळणार हे काय आहे नक्की. पण आता आपल्याकडे एक इक्वेशनचा फॉर्मॅट आहे, जे आता आपण 2-3 वेळा केलं, ते आता लिहून घ्यायचं आधी. ओके. आता तुम्हाला जर एखाद्याचं फॉर्मेशन काढायचं असेल तर त्याचा रिएक्टंट पण लिहायला लागेल ना,
तरच तुम्हाला इकडच्या व्हॅल्यू इक्वेट करता येतील. मग काय केलं बघा आता गिव्हन मध्ये 0.02 ही व्हॅल्यू लिहिली. ही कसली होती? N2O5 चं कॉन्सन्ट्रेशन डिसॅपियर होतं. डिसॅपियर म्हणजे कमी, कमी म्हणजे कन्झ्युम, कन्झ्युम म्हणजे साइन काय आलं? मायनस. मायनस. ओके. निगेटिव्ह. हा, आता इथं गिव्हन फक्त त्यांनी लिहिलंय, तर इथं लिहिलंय डी ब्रॅकेट मध्ये N2O5 म्हणजे चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 विथ रिस्पेक्ट टू टाइम. आन्सर इज म्हणजे 0.02 आहे. पुढे आता इथं काय लिहिलंय 1/4 DNO3 अपॉन DT. हे कुठून आलं? आता मगाशीच केलं ना आपण जस्ट वरती. हा त्याचा Reaction. कोएफिशियंट आहे 4, पण आपण कम्पेअर करतो म्हणजे काय घेणार? डिवाइड. आणि NO2 ला कोणाशी डिवाइड करणार आहे? DT Time. बरोबर. टाइम. इन द सेम वे इथं O2 आहे, तो पण प्रोडक्ट आहे, त्याच्या केसमध्ये पण सगळं सेम. त्याच्या लेफ्टला काही कोएफिशियंट दिसत नाही, सो आहे तसा त्याला लिहून घेतला. ठीक आहे. सो आत्ताशी आपण गिव्हन लिहिले. त्याच्यानंतर पुढे काय? आपला मेन फॉर्म्युला. फॉर्म्युलासाठी मेन काय काढायचं चेक करा एकदा. रेट काढायचा. रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं. आता बघा इथं रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू, आता आपण इथं वरती सगळं बनवून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता इथं ते लिहायचं राहिलं त्यांचं. इथं साइन काय आलं पाहिजे? मायनस 1/2. सो इथे लिहिलं रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू -1/2 कॉन्सन्ट्रेट रिएक्टंटचं लिहून घेतलं. त्याच्यानंतरून खाली काय चेंज केलं बघा बरं. हे 2 टर्म का लिहिल्या त्यांनी? तुम्ही ते करता ना इंटिग्रेशन घेत असताना कॉन्स्टंटला बाहेर काढता ना, हो सर. डिफरन्शिएशन. हो सर. तसंच तुम्ही 1/2 ला बाहेर काढलं, मायनस साइन त्याला देऊन टाकलं. कारण 1/2 नाही कमी होते, कारण तो कॉन्स्टंट फिगर आहे. जो कमी होतो त्याला मायनस दिलं साइन. त्याच्यानंतरून रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2. सो इथे तुम्हाला दिसतंय की O2 चं फॉर्मेशन लिहिलंय आपण वरती मगाशीच लिहिलं होतं. आता इथं 1/2 इंटू 0.02 हे कुठून आलं एकदा चेक करा. बोला बोला कसं आलं? गिवन चेक करा, या 2 गोष्टी चेक करा. हे एवढं कळलं तर बाकीचा प्रॉब्लेम येतो लगेच. येस सर ते N2O5 चं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, त्याच्या कम्पेअर मध्ये आपण O2 चं काढत असल्यामुळे ते हाफ ऑफ N2O5 लिहिलं. कारण हा किती तुमच्याकडं? हा 2 टाइम्स आहे ना, आणि हा किती आहे? 4 टाइम्स आहे. त्यामुळे आपण त्याला काय लिहिलं? 1/2 लिहिलं. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 काय होतंय? फॉर्म होतंय. फॉर्म होतं म्हणजे त्याची क्वांटिटी वाढणार वाढणार म्हणजे साइन आलं प्लस. एवढं कळतं? हो सर. हा ओके. सो 1/2 इंटू 0. काय आला? 0.2. 0.2. मला एक सांगा, बाकीची समजलं का? हे कुठून आलं? हे कसं केलं? हो सर. बर. पुढे आता 1/2 मायनस DN2O5 म्हणजे आता आपण काय केलं की ऑक्सिजनचं काम करून घेतलं. आता आपण कुठं चाललोय? रिएक्टंट कडे, कारण रिएक्टंटची क्वांटिटी टाकायची आपल्याला. सो 1/2 इंटू हे वरती जे आपण मगाशी केलं ते. सो हा पण 1/2 आहे इंटू 0.02. सो एवढे मोल्स ते जाऊ दे, पुढं जी काही युनिट असेल ते असेल, पण आन्सर काय आलं? 0.01. आपलं मेन टार्गेट काय काढायचंय बघा वरती? रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन. ओके, चला बघा आता खाली काय येतं. म्हणजे तुम्हाला काय करायचं? सगळ्या रिएक्शनच्या सगळ्या स्टेपची आधी काढून घ्यायची, देन त्यांना इक्वेट करायचं. आता बघा रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2. फॉर्म झालेला आहे NO2. सो परत एकदा इक्वेशन लिहून घेतलं. 4/2 मायनस परत एकदा इक्वेशन आहे, आणि इथं 2 इंटू मोल्स ऑफ DM आणि इथं 0.04 आलं. आता हे कसं आलं? व्हॅल्यूज इक्वेट करायला लागतील. तुम्हाला एवढं लहान दिसेल का? हो सर. बर, तरी पण नाही बसत. आता दिसत. ओके, आता स्टेप बाय स्टेप बघा सगळं. आता इथं रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 इथं तुम्हाला दिसतंय. ओके,
मला सांगा हे 4/2 कुठून आला? N2 NO2 चे 4 मॉलिक्यूल आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 dt हे हाफ असल्यामुळं ते 4/2 मायनस N2O5 dt आलं. म्हणजे आपण NO2 ला कोणाशी कम्पेअर केलं? N2O5. N2O5 ओके, म्हणजे फक्त याला याच्या खाली घेतलं व याच्याकडे 4 याच्याकडे 2 आहे म्हणून काय आलं 4/2. ठीक आहे. देन मग आता 4/2 हे कसं आलं? 0.04 कुठून आले? 2 into 0.02. 2 into 0.02 किती आले? 0.04. ओके, सो याच्यावरून आपल्याला फायनली कॉन्सन्ट्रेशन कळालं, ते एवढं आलेलं आहे. प्रॉब्लेम समजला? हो सर. हो सर. बर, प्रॉब्लेम लिहून घेणार का आता का नाही? का तुम्ही कराल लगेच करतो लेक्चर? सर. बोला काय करायचं सांगा लवकर. लिहितो सर आता. हा, लिहितो आता सर नीट आता. आता नीट लिहा. आता लिहा तो प्रॉब्लेम, म्हणजे तुम्हाला तो क्लिअर होईल. नाहीतर ते नंतर आठवणार नाही नंतर काय केलं होतं नक्की. चला लिहून घ्या. प्रॉब्लेम नाही लिहिला तरी चालेल, तिथं लिहा प्रॉब्लेम 6.1. प्रॉब्लेम समोरच आहे तुमच्या. खालचं एक्सप्लेनेशन नीट लिहा, म्हणजे कळ नक्की काय केलं होतं. कारण फर्स्ट टाइम तुम्ही कायनेटिक्स करताय आणि पहिलाच प्रॉब्लेम आपला. चालू काय? येस, रेट ऑफ रिएक्शन अँड रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन, आणि त्याच्यामधला इम्पॉर्टंट पॉइंट आहे रेट लॉ. ठीक आहे. So the rate of reaction at a given temperature for a given time instant depends on the concentration of reactant. Such rate concentration relation is a rate law. नीट बघा एकदम. रेट लॉ हा पहिला लॉ आहे याच्यातला कायनेटिक्स मधला. काय म्हणतात ते बघा. द रेट ऑफ रिएक्शन ऍट गिवन टेम्परेचर. पहिली गोष्ट इन्क्लूड केलं टेम्परेचर. दुसरं फॉर अ गिवन टाइम. सो सेकंड फॅक्टर काय आला? टाइम instant depends on the concentration of the reactant. Okay, so third काय आलं? कॉन्सन्ट्रेशन. आणि या तिघांवर काय डिपेंड आहे? रेट लॉ. रेट. हा, रेट पहिल्यांदा रेट. सो रेट एखाद्या रिएक्शनचा, एखादी रिएक्शन किती स्लो किती फास्ट होती हे कोण ठरवतं? टेम्परेचर. देन टाइम. कॉन्सन्ट्रेशन. आणि टाइम म्हणजे काय? कमी वेळात झाली तर रेट फास्ट. आणि कॉन्सन्ट्रेशन, जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढं रिएक्शनचा स्पीड पण कसा? जास्त. ओके, सो आता बघा, आता हे सगळं जर आपण एखादा मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये प्रेझेंट केलं तर त्या फॉर्मला काय नाव दिलंय? रेट लॉ. ओके, हे वर्डिंग कळलं काय लिहिलंय ते? सर परत सांगा. Yes, sir. बरं, त्याला 2 मिनिटं सोडून द्या, आपण सिंपल करू त्याला. एखादी रिएक्शन किती फास्ट किंवा स्लो होती त्याला काय म्हणतात? रेट. रेट. एखादी रिएक्शन आहे ती तुम्ही तिला टेम्परेचर दिलं आणि रिएक्शन काय होणार आहे? फास्ट. फास्ट. सो रिएक्शनला पहिला पॅरामीटर समजा टेम्परेचर म्हटलं. सेकंड, एखादी रिएक्शन आहे तिच्यामध्ये काय जास्त पाहिजे? कॉन्सन्ट्रेशन. जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढी रिएक्शन काय होणार? फास्ट. Okay. ओके, आणि रिएक्शन नेहमी कोणाशी कंपेअर केली जाते? टाइम. प्रोडक्ट सोबत. टाइम सोबत. जेवढा कमी टाइम तेवढी रिएक्शन फास्ट होणार. सो हे Fast. 3 गोष्टी काय ठरवतात? रेट. आणि आता हा जो रेट आहे तो मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतात, त्याला काय म्हणतात? रेट लॉ. रेट लॉ. ओके, सो व्हॉट इज लॉ? लॉ काय असतो? नियम. नियम. कायदा. नाही, तो नाही. लॉ म्हणजे काय? एखादी गोष्ट जी प्रूफ आहे, तुम्ही म्हणताय मी म्हणताय म्हणून नाही, ती प्रूफ आहे आणि सगळ्यांनी ऍक्सेप्ट केली, त्याला काय म्हणायचं? लॉ. लॉ. सो फॉर एक्झाम्पल -6 into -3 काय होतं? -9. +18.
प्लस 18. सो प्लस येणं हा काय लॉ, कारण हा Law. प्रूफ केलेला आहे. सो दॅट इज लॉ. तसंच आता इथं लॉ करायचं बघा. एक रिएक्शन घेतली, सो रिएक्शन समोर आहे तुमच्या. So the rate of reaction at a given time is proportional to the molar concentration at that time raised to simple power. आता हे खूप अवघड केले, ते लाईन सोडून द्या, आपण डायरेक्ट खाली येऊ. Rate of reaction is directly proportional to, वाचा हे काय, Concentration of A A raised to X and concentration of B raised to Raised to y. Y. ओके. म्हणजे थोडक्यात काय की ए चं कॉन्सन्ट्रेशन रेस टू म्हणजे काय, त्याची पॉवर झाली. समजा 1 असेल, 2 असेल, 3 असेल काहीतरी. मग आता ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टलीच इक्वल करतात, मध्ये काय ठेवतात, के. Constant. सो के इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट अँड इट्स कॉल्ड एज अ Rate रेट कॉन्स्टंट. constant. सो रेट कॉन्स्टंट कुठं असतो, इन अ रेट लॉ. So which is independent of concentration and varies with the temperature. For unit concentration A and B, K is equal to the rate of reaction. आता नीट समजून घ्या. आता फॉर एक्झाम्पल एखादी रिएक्शन आहे, त्याचं आपण लिहिलं रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. एखादी रिएक्शन होती, वरती बघा, ए चं कॉन्सन्ट्रेशन मध्ये होणारा चेंज आणि बी चं कॉन्सन्ट्रेशन मध्ये होणारा चेंज, याच्यातूनच काय तयार होतो, प्रॉडक्ट. मग त्याच्यामध्ये जेवढा चेंज होतो तो इथं लिहिला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये, आणि तो चेंज जेवढा जास्त तेवढी काय जास्त, रेट ऑफ रिएक्शन. Reaction. हा, पण आपल्याला त्याला एक फिक्स फॉर्मॅट मध्ये लिहायचं, म्हणून आपण मध्ये के ठेवतो. मग के काय करतो, LHS आणि RHS ला काय करतो, इक्वल. त्याच्यामधला जो गॅप आहे तो के असतो. हे समजतं ना. ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी. म्हणजे थोडक्यात ए कमी झालं तर बी कमी, बी वाढला तर ए वाढणार. पण एक्झॅक्ट सांगायचं असेल तर आपण मध्ये साइन काय आणणार, इक्वल. Equal. मग मध्ये जो एरर येतो तोच के असतो, आणि के जर फिक्स राहिला तर ए आणि बी पण फिक्स आहे. जो फिक्स आहे त्यालाच काय म्हणतात, कॉन्स्टंट. ओके. सो आता बघा, के इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज कॉल्ड एज अ रेट कॉन्स्टंट. पहिला पॉइंट आपल्याला के एक नवीन गोष्ट भेटली. देन विच इज इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे ए चं किती असू द्या, बी चं किती असू द्या, त्यांनी त्याला फरक पडत नाही. सेकंड, अँड व्हॅरीज विथ द टेम्परेचर, म्हणजे तो कशावर डिपेंडंट आहे, टेम्परेचरवर, पण तो कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंडंट नाहीये. ओके. सो फॉर अ युनिट कॉन्सन्ट्रेशन ए अँड बी, के इज अ इक्वल. आता युनिटचा अर्थ काय होतो, की तुम्ही ए ला घेतलं, बी ला घेतलं, दोघांचं काहीतरी युनिट आहे. फॉर एक्झाम्पल मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी. पण दोघांचं युनिट जर सेम असेल तर के पण कसं राहणार आहे, सेम. Same. ओके. सो द इक्वेशन 6.2 इज कॉल्ड एज अ रेट लॉ. Differential rate. डिफरन्शियल रेट लॉ म्हणजेच काय, थोडक्यात की हे इक्वेशन घ्या, या स्टाईल मध्ये कोणत्या पण रिएक्शनला वापरा, तुम्ही त्याचा रेटचा स्टडी करू शकता. आणि एखादी गोष्ट कॉन्स्टंट आहे जी बदलणार नाही, त्यालाच आपण काय म्हणतो, लॉ. समजलं एवढं. Law. हा, राहिला हो, सर. प्रश्न, एक्स आणि वाय काय आहे, खाली लिहिले बघा बरं. The power x and y of the concentration terms A and B in the rate law are not necessarily equal to स्टेचो. ठीक आहे, हे थोडं लेंदी आहे. एवढं चॅप्टर समजलं.